नमस्कार. आजच्या भागामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गणेश चतुर्थी जवळ आलेली आहे आणि गणपतीची मूर्ती आपण घरामध्ये प्रतिष्ठापित करणार आहोत. त्यामुळं या वेळेला कोणती काळजी घ्यावी या संदर्भात आजचा हा व्हिडिओ. ज्या वेळेला आपण गणपतीची मूर्ती घेण्यासाठी बाजारामध्ये जातो, दुकानामध्ये जातो किंवा कुंभारवाड्यामध्ये जातो, त्यावेळेला तिथं हजारो पद्धतीच्या गणपतीच्या वेगवेगळ्या मूर्ती, आकर्षक मूर्ती, देखण्या मूर्ती ठेवलेल्या आपल्याला नजरेस पडतात. आपण हे दुकान सोडून दुसऱ्या दुकानात जातो, दुसरं सोडून तिसऱ्या दुकानात जातो. किमान आपण 4-5 जागा वेगवेगळ्या बघतो जिथं गणपतीच्या वेगवेगळ्या मूर्ती आहेत आणि त्या शेकडो मूर्तींच्या घोळक्यांमधून, शेकडो मूर्तींच्या गारड्यामधून एकच मूर्ती आपल्याला पसंत पडते. मित्रांनो, इथं लक्ष देण्यासारखं गोष्ट आहे. हजारो मूर्तींच्या गरड्यातून, हजारो मूर्तींच्या गर्दीमधून एकच मूर्ती आपल्याला पसंत पडते. बाकीच्या सगळ्या आकर्षक असतातच, परंतु एकच मूर्ती आपल्याला आवडते, कारण ती मूर्ती आपल्याच घरी विराजमान होण्यासाठी तयार झालेली असते. त्या मूर्तीला आपल्याच घरात येऊन आपल्याला आशीर्वाद द्यायचा असतो, म्हणून तीच मूर्ती आपल्याला पसंत पडते. त्या दुकानदाराशी आपण आर्थिक व्यवहार करतो, देवघेवीचा विषय मांडतो आणि ती मूर्ती आपण गणपती बाप्पा मोरया म्हणून उचलतो. यानंतर त्या मूर्तीमध्ये खऱ्या अर्थानं देवत्व आलेलं असतं, कारण हजारो मूर्ती असतात रस्त्याच्या कडेला, बाजारात, दुकानामध्ये मांडलेल्या असतात. त्यामध्ये त्यावेळेला देवत्व आलेलं नसतं, परंतु ज्या श्रद्धेनं, ज्या भक्तिभावानं, ज्या अंतकरणातून आपण गणपतीला हाक मारलेली आहे आणि आपल्याला वाटलं की ही मूर्ती आपल्या घरात आपण न्यायची, त्यावेळेला आपण खऱ्या भक्तिभावानं गणपती बाप्पा मोरया म्हणून ज्या वेळेला मूर्ती उचलतो, त्यावेळेला गणपती बाप्पांना त्या मूर्तीत येणं आवश्यक असतं. म्हणून गणपती बाप्पा विचार करतात की यानं जर या मूर्तीमध्ये गणपती आहे असं समजलेलं आहे, तर मला या मूर्तीत जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून ही मूर्ती आपण भक्तिभावानं घराकडे घेऊन येतो. घेऊन येत असताना त्याच्या गळ्यामध्ये आपण एखादा हार घालावा, त्याचबरोबर अंगावरती नवीन वस्त्र टाकावं आणि मूर्ती झाकलेल्या अवस्थेमध्ये घराकडे घेऊन यावे. घराकडे घेऊन आल्यानंतर दारामध्ये ज्या वेळेला आपण उभा राहिलेलो असतो, त्यावेळेला या मूर्तीचं आणि मूर्ती आणणाराचं औक्षण केलं जातं. औक्षण केल्यानंतर आपण ही मूर्ती घेऊन उजवा पाय घरामध्ये टाकून घरात प्रवेश करायचा आहे. आणि त्यानंतर जिथं आपण ही गणपतीची मूर्ती बसवणार आहोत, जिथं आपण आरास केलेली आहे, जिथं आपण स्टेज केलेला आहे, त्या ठिकाणी पाटावरती, चौरंगावरती, नवीन अंथरलेल्या कपड्यावरती ही गणपतीची मूर्ती आपल्याला व्यवस्थितपणे ठेवायची आहे. गणपतीची मूर्ती व्यवस्थितपणे ठेवल्यानंतर प्रथम जे बाहेर औक्षण करण्यासाठी नेलेलं जे आरतीचं ताट होतं, ते ताट पहिल्यांदा आपल्याला आणून गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मग गणपती बाप्पांच्या अंगावर जे आपण नवीन वस्त्र ठेवलेलं आहे, झाकून वस्त्र आणलेलं आहे, ते वस्त्र आपल्याला त्यानंतर काढायचं आहे. आता यानंतर गणपती बाप्पा ज्या वेळेला आपण तिथून उचलले, त्यावेळेला डायरेक्ट आपण आपल्या घरामध्ये त्यांना घेऊन आलो आणि घरामध्ये आलो त्यावेळेला प्रथमतः त्यांच्यासमोर अग्नी म्हणजे दिवा पेटता असला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही 5 खाऊची पानं, विड्याची पानं ठेवू शकता, त्याच्यावर खारीक, खोबरं या गोष्टी ठेवू शकता, केळीचा प्रसाद ठेवू शकता, त्याचबरोबर दिवाबत्ती करू शकता, म्हणजे रोषणाई करू शकता, लावू शकता, अगरबत्ती लावू शकता. ह्या ज्या पूजेच्या विधी आहेत, ज्या सर्वसामान्य माणसाच्या डोक्यात आहेत, तेव्हा हात जोडावे, गणपती बाप्पांना नमन करावं, गणपती बाप्पा मोरया म्हणावं किंवा त्यांच्यासमोर प्रसाद ठेवावा, त्यांच्यासमोर एखादा नारळ ठेवावा, 5 प्रकारची वेगवेगळी फळं आणलेली आहेत ती ठेवावी. या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर तुम्ही करू शकता. अगोदर करण्याची आवश्यकता नाही. अगोदर अर्धी पूजा, नंतर अर्धी पूजा केली चालते, परंतु गणपतीची ज्या वेळेला प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे, याच्यानंतर तुम्ही हार, फुले, प्रसाद, सजावट ह्या सगळ्या गोष्टी पुन्हासुद्धा करू शकता. याच्यानंतर ज्या वेळेला आपण त्या संध्याकाळी गणपती बाप्पांची आरती करू, त्यावेळेला
पवित्र मनानं आणि पवित्र शरीरानं गणपती बाप्पांच्या समोर उभा राहावं. प्रत्येकानं शांत चित्तानं गणपती बाप्पांना मनोमन आपल्या मनातील इच्छा प्रकट करावी आणि आरतीला सुरुवात करावी. आरतीला सुरुवात केल्यानंतर कोणत्याही पद्धतीनं घाई गडबड गोंधळ आरडाओरडा दंगा मस्ती अशा गोष्टी करू नये. या केल्यानंतर आपण जी आरती म्हणतो त्या आरतीचं महत्त्व कमी होतं आणि गणपती बाप्पा कदाचित नाराज होण्याची शक्यता असते. या पद्धतीनं आपण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. या कालखंडामध्ये मध्ये जर कुठे आणताना गणपतीची मूर्ती आणताना किंवा आणून ठेवल्यानंतर किंवा गणपतीची मूर्ती बसवत असताना यावेळेला जर काही कारणास्तव जर गणपतीची मूर्ती दुखावली तर त्याला आपण अशुभ मानतो. तर अशा गोष्टी अशुभ मानू नयेत, कारण ह्या अपघातानं घडलेल्या गोष्टी असतात. त्यामुळं त्याच्यावरती शुभ अशुभ ह्या गोष्टी मानण्यापेक्षा ती मूर्ती लगच्या लगेच ताबडतोब त्याच वेळी आपण विसर्जित करावी आणि लगेच त्याच दिवशी पुन्हा दुसरी मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठापना करावी. त्यामुळं डोक्यामध्ये असे विचार घेऊ नका की आमच्या घरी गणपती बाप्पा मूर्ती घरी घेऊन येत असताना त्या मूर्तीला दगाधोपा झाला आणि मूर्तीला तडा गेला किंवा मूर्ती दुखावली, आपल्यात आता काही वाईट होईल का, आमच्या मागे काही पीडा लागलेली आहे का, तर असे विचार डोक्यात घेऊ नका. या सगळ्या गोष्टीपासून मुक्तता देण्यासाठी गणपती बाप्पा आपल्या घरी येत असतात. काही नजर चुकीनं आघात होतो आणि अशा घटना घडत असतात. तथापि ती मूर्ती लगेच पाण्यात सोडून द्यावी आणि त्याच दिवशी दुसरी मूर्ती घेऊन यावी. घरामध्ये प्रतिष्ठापना करत असताना 1 ते 1.5 फुटापर्यंत उंचीची मूर्तीच घरामध्ये वापरावी. या सगळ्या गोष्टी हे सगळे नियम घरात बसवणाऱ्या गणपती बाप्पांसाठी आहे. मंडळाच्या किंवा सार्वजनिक गणेश मंडळाच्या ठिकाणी या नियम अटी नाहीत. घरगुती सजावट करत असताना काळजीही घ्यावी. ज्या वेळेला तुम्ही समई किंवा दिवाबत्ती लावत असता त्यावेळेला ती गणपती बाप्पांपासून थोडीशी पुढच्या बाजूला असावी. त्याच्या मूर्तीच्या मध्ये आणि समईच्या मध्ये आरतीच्या मध्ये थोडं अंतर असावं. त्याचबरोबर जी सजावट केलेली आहे ती कागदी फुलं असतील, कपड्याची फुलं असतील, काही डिझाईन्स असतील तर त्याच्यापासून सुद्धा आरतीचं किंवा समईचं ताट, अगरबत्तीचं ताट, पेटत्या कापराचं ताट किंचितसं बाजूला असणं गरजेचं आहे. कारण का कदाचित वाऱ्याची झळ लागू शकते आणि कदाचित अघटित प्रकार घडू शकतो. त्यामुळे या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी. त्याचबरोबर या सर्व गोष्टी घेत असताना नियमाप्रमाणे सकाळी आणि संध्याकाळी गणपती बाप्पांची आरती, त्यांच्या दुर्वा, त्यांचा प्रसाद या त्यांच्यासमोर ठेवावा आणि नतमस्तक व्हावं आणि प्रत्येक वर्षी आशीर्वाद देण्यासाठी आमच्या घरी असंच येत राहा. आम्हाला प्रत्येक वर्षी तुमच्या आशीर्वादानं सुख शांती समाधान मिळत राहो या प्रार्थना करा आणि मनोमन गणपती बाप्पांचं दर्शन घ्या. त्याचबरोबर गणपती बाप्पा प्रत्येक वर्षी आपल्या घरी याच पद्धतीने येतील या अपेक्षा व्यक्त करा. भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत श्रीराम.